Okay, good. Let's get started. प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, लॉर्ड ब्रह्मा, लॉर्ड विष्णू, लॉर्ड शिवा, गॉडेसेस सरस्वती, लक्ष्मी आणि गॉडेसेस पार्वती, to the various forms of divine mother, Kula Devi, goddesses Durga, आजच्या दिवसाचं तिचं नाव कुष्मंदा. आपले सगळ्यांचे गुरुजन, श्रेष्ठगण, ज्येष्ठगण, माझे सद्गुरु मास्टर चोआ कुक्सुई, all the great ones, holy gurus, holy masters. या 9 दिवसामध्ये सतत आपल्याला मदत करत असलेले हिलिंग एंजल्स, angels of forgiveness, reconciliation, mercy, we invoke the blessings to help us understand the deeper meaning of today, the day 4 of Navratri. We thank you in full faith. Atma Namaste. Good evening, and I welcome all of you once again on the day 4 of Navratri. Day 4 of Navratri. So day 4 suru hotana, pehle let us understand how is she today. This is how she is today. She's on the tiger. 8 हात आहेत तिला, अष्टभुजा, 8 hands. आणि व्यवस्थित बघितलं आपण सगळ्यांनी तर you will understand that in every hand there is a weapon. So there is an arrow, then there is a lotus, then there is a sudarshan, then there is a gada, then there is a rosary, कमंडलू, आणि ती वाघावरती स्वार आहे. काय याचं महत्व असेल? काय याचं महत्व असेल? What could be the reason that she is on the tiger? तुम्हाला मी अनम्यूट करायची संधी देतो. You can unmute and talk in case if you want to. Yes. कोण सांगताय? कोणी सांगत नाहीये? Pin drop silence. Devi अंगात direct. Right? कुठे गेली देवी? बघा तिच्याकडे नीट व्यवस्थित बघा काय डोकं चालतंय. काल आपण काय केलं, पहिल्या दिवशी काय केलं, दुसऱ्या दिवशी काय केलं, बघा डोकं चालवा. काय असेल याचं महत्व? थोडंसं डोकं चालवा. लर्न, मेक एन अटेम्प्ट. आस्क द टायगर व्हॉट हॅव यू डन. की ती त्याच्यावर बसून आली. कम ऑन, फास्ट फास्ट. अरे आत्मा नमस्ते. बोला, कोण बोलताय? वाईट शक्तींचा, दैत्यांचा नाश करण्यासाठी ती सगळे वेपन्स आणि घेऊन आली आणि वाघावर बसून आली. वेपन्सचा नाश, वाईट शक्तीचा नाश केली आणि ती
बरं, मग ती नाश तर बरीच नंतर करते ना, पण शुंभ शुंभ दैत्य राक्षसा, त्यात अजून वेळ आहे. अष्टमी पुढे गेलीस. पण ठीक आहे, नॉट बॅड, स्टिल देअर. एनीबडी एल्स? अजून कोण बोलताय? आपल्याला स्ट्रॉंग काय काय बोल 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 सपना बोल. You have to unmute yourself, Sapna. आपलं स्ट्रॉंग बनण्याची ताकद देते आणि हे करते की धाडसी बनायचंय आपल्याला, कोणत्याही संकटाला हे नाही करा, हारून नाही जायचंय. बापरे, नाही असं पण नाहीये. अरे धाडसी वाघ दिसला की धाडसी. धाडसी बनायचं आहे. बरं, बरोबर आहे, धाडसी बनायचं आहे आपल्याला. मग कसलं धाडस दाखवायचं आपल्याला? धाडस कसलं दाखवायचं? कम ऑन, फास्ट फास्ट. प्युरिफिकेशन साठी आहे का? म्हणजे आपल्या मधल्या काही गोष्टी, जसं आता तिच्या हातात कमळ आहे, तर म्हणजे स्वतःमध्ये आपण जसं म्हणतो लव्हिंग काइंडनेस वाढवायचा. ज्या गोष्टी आपल्यामध्ये आपल्या कमतरता असतील त्यांचा नाश करण्यासाठी म्हणून त्या आयुधांमधनं ती प्रतीक आहे की आपण स्वतःमधले ते दोष काढून टाकावे. किंवा तिच्याकडे जे कमंडलू आहे ते एक पात्र आहे ज्याच्यामध्ये धन किंवा संपत्तीचं प्रतीक वाटतंय. म्हणजे स्वतःचं प्युरिफिकेशन आणि स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अशा पद्धतीचा काहीतरी अर्थ असावा असं वाटतं. सिम्बॉलिक असू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मेघनाथ, कोण बोलताय? येस काकू बोला. मला बोलायचंय. हा, मला बोला. सर्व कोणतंही संकट समोर आलं तरी त्याच्याशी युद्ध करायचं सगळं साहित्य, म्हणजे सर्व तिच्याकडे बळ आहे. जसं तीर आहे, नंतर हातामध्ये गदा आहे. ते सगळ्याला सामना करायला ते शक्ती मिळावी अशा ह्याचं प्रतीक आहे ते. आणि जपाची माळ वगैरे म्हणजे नामस्मरण किंवा चांगल्या शक्तीचं आपल्या मनामध्ये ठेव राहावी असं अजून एक मला वाटतं. बाकीची आयुध लक्षात नाही आले माझ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. जेव्हा आपण सगळेजण पार्टिसिपेट करता डिस्कशन मध्ये, तेव्हा ऑटोमॅटिकली देयर इज लॉट ऑफ एनर्जी फ्लो विच कम्स. सो व्हेरी गुड. दादा. येस बोला. दादा मी बोलू का? हो हो हो, बोल बोल बोल. आम्हाला असं वाटतं की ती वाघावर स्वार झालेली आहे ना, तर वाघ म्हणजे अँगर आहे देवी. अगदी. तर ते त्याच्यावर स्वार होऊन तुम्हाला म्हणजे तुमच्या स्वतःच्या क्रोधावर, रागावर नियंत्रण करून तुम्हाला पुढे जायचंय. आणि ती सगळी मी आयुध तिने धारण केलेली आहे आणि मग त्याचा पुढे पुढे ते तुम्हाला उपयोग करायचा आहे त्याचा. असं मला असं वाटतं. व्हेरी ट्रू. असंच आहे. वाघ आहे, वाघ म्हणजे अँगर आहे. त्या रागावर तुम्हाला स्वार व्हायचंय आणि तुम्हाला पुढे व्हायचंय, जायचंय. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. परफेक्ट. अजून कोण बोलतंय? बोला. पल्लवी आज तू बघतास देवी बोलते का नाही? पल्लवी. हो सर, स्वतःच्या कॉन्शियसनेस वाढवून, ब्रह्मचर्याचं पालन करून, आपल्या मधले जे दुर्गुण आहेत त्याच्यावर
म्हणजे त्याच्यावर विजय मिळवून आपल्याला पुढे जायचं. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. थँक्यू सर. सुंदर सुंदर सुंदर, व्हेरी गुड, छान. सो ऑल ऑफ यू आर राईट. थोडं रिव्हिजन करूया. डे 3 काल ती कशी होती माहिती का? काल ती मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. डे 3 स्क्रीन. काल आठवते का मी तुम्हाला सांगत होतो की काल ती ध्यान करत होती, राईट? तिच्या डोक्यावरती अर्धचंद्र होता, क्या सगळीकडे अर्धचंद्र, तिच्या अर्धचंद्र होता, राईट? करेक्ट. सो तो पहिल्या दिवशी तिच्या हातामध्ये त्रिशूळ होता. तिने सांगितलं आपल्याला कॉन्शियसनेस रेज करा. ती देवी आहे, तिने स्वतः बनवलंय सगळं जग, करेक्ट? त्यांना गरज नाही ना कॉन्शियसनेस, तेच स्वतः कॉन्शियसनेस आहे. ती आपल्याला सांगते की असा कॉन्शियसनेस रेज करा, म्हणून ती अशी एक सिम्बॉल दाखवते, त्रिशूळ वरती घेऊन जाते. नंतर मग दुसऱ्या दिवशी ती ध्यान करते. पहिल्या दिवशी ती शैलपुत्री असते, नंतर ती दुसऱ्या दिवशी ध्यान करते. ध्यान करत असताना तिसऱ्या दिवशी म्हणजे काल इमोशनली बॅलन्स होते. ती चंद्र अर्धा दाखवला, राईट? चंद्र अर्धा दाखवला. काल माझ्या सेशन मध्ये आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा आपण ऐकलं की आपण हे समजून घेतलं की चंद्र जो आहे तो मनाचा कारक आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. आपल्या मनात काय चाललंय ते आपण जर ज्योतिषाला विचारलं तर ज्योतिष आपल्याला एक्झॅक्ट सांगू शकेल. कारण चंद्र त्या ठिकाणी त्या घरी, त्या घरात, त्या गृहस्थानी असला, त्या घरात असला की तेव्हा जो जातक असतो त्याची परिस्थिती समजते आपल्याला की तो काय प्रश्न विचारतोय, काय प्रश्न विचारू शकतो. दशमात चंद्र असेल तर तो काहीतरी व्यवसाय निमित्त, कामानिमित्त असंच विचारू शकतो. चतुर्थात असेल तर तो घरानिमित्त काहीतरी विचारू शकतो किंवा गृह रिलेटेड काहीतरी विचारू शकतो, वगैरे वगैरे. तसा चंद्र तिने अर्धा डोक्यावरती ठेवला. इमोशनल बॅलन्स, राईट? सो इमोशनल बॅलन्स झाल्यावरती काय होतं, जसं दत्ताईंनी सांगितलं तसं इमोशनल बॅलन्स झाल्यानंतर जो आपला बॅड लक आहे, जी आपली पनवती आहे, ती अँगर. मस्त असं म्हणतात, अँगर इज अ इन्व्हिटेशन टू बॅड लक. अँगर इज अ इन्व्हिटेशन टू बॅड लक. अँगर हा पनवती आहे. अँगर हा येताना, राग आणि पनवती ह्या दोन्ही सख्या बहिणी आहेत, सख्खे बहीण भाऊ आहेत. सॉरी, राग आला की पनवती बरोबर येते, मग ते राहते. राग जातो, पनवती तिथेच थांबते. त्यामुळे अशा किती वेळा पनवती आपण आणतोय. अंडरस्टँडिंग? सो आजच्या दिवसाला आपण जेव्हा पाहतोय तर आपण हे पाहतोय की जो राग आहे, द अँगर, राईट? So Devi, very strategically, there is a very sequential flow which is happening right now. Day 1, day 2, day 3, day 4. काल तिने इमोशनल बॅलन्स आपल्याला मेसेज दिला. प्लीज कीप युअर इमोशनल बॅलन्स. डे 1, increase your consciousness. Day 2, remain there, meditate. Day 3, find your emotional balance. Day 4, conquer your anger. Ow! मग तिने ते अष्ट हात आहेत ना, अष्ट, राईट? अष्ट सूत्र आहेत पतंजली योग सूत्रामध्ये. नीट बघ, वेगळे वेगळे सूत्र आहेत. कधी ध्यान करायला लागेल, तिथे कमळ आहे. हा नाक समजतोय का कोणाला? याचा अर्थ काय आहे? कुंडलिनी करायला लागेल, शिकायला लागेल, समजायला लागेल. मराठी योगापर्यंत यायचंय सगळ्यांनी, असं ती सांगते. पहिल्याच ह्याच्यामध्ये वेपन तोच आहे, तेव्हाच त्याची प्रगती होईल त्या जातकाची, ज्याला अराटिक योगा नाही, ज्याला कुंडलिनी जागृत करून वरती तिथपर्यंत घेऊन जाता येईल, तो खरा योगी. साप हा वेपन होऊ शकतो का?
साप हा वेपन नाहीये. साप हा आपल्याला दर्शवतो. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे सूत्रामधला. हा सूत्रातला भाग आहे महत्वाचा. ॲरो आहे. ॲरो काय दाखवतोय? अराटिक योगा जे शिकलेत ते 1 पॉइंटेडनेस, 4th वर्च्यू. हे काय दाखवतोय? गदा. देवीला गदाची काय गरज आहे का? काय गरज आहे तिला? देवी आहे ती. गद्याची काय गरज आहे तिला? बळ लागतं प्रत्येक गोष्ट करण्यासाठी. मला फॉरगिव्ह करायचं आहे पण बळ होत नाहीये. बळ मला मिळत नाहीये. आर यू अंडरस्टँडिंग? नक्की काय? काही जण असे करतात, नाही समजत. समजतं नक्की समजत नाही. एवढे लोक स्क्रीनवरती जेव्हा अशाची वेगळ्या वेगळ्या प्रकारची मान हलवतात ना, आपण भारतामध्ये अशी मान हलवतो. समजतंय ना? हो समजतंय. 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 नक्की समजत नाही की काय नक्की गोंधळ आहे. त्यामुळे नीट मला सांगा की समजतंय. कुंडलिनी विषयी आपण आता बोललो होतो. अशा आधी पण बऱ्याच वेळेला बोललो होतो. येस ऑर नो? राईट. सो कुंडलिनी ध्यान केल्यानंतर आपण त्या शक्तीशी एकरूप होऊ शकतो. राईट. आणि याच्या आधी पण आपण जेव्हा कुंडलिनी विषयी बोलत होतो, करेक्ट, तेव्हा आपण पाहिलं की ही कुंडलिनी आपल्या शरीरामध्ये इडा आणि पिंगळा, मला स्क्रीनवरती दाखवतो. सुषुम्ना नाडी, इडा नाडी, पिंगळा नाडी ही आपल्याला स्क्रीनवरती दिसते. आणि तो हा नाग आहे.